सर्वांना जय भीम। आज आम्ही बारामती तालुक्यामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला असं सांगितलं जात होतं, त्या अपघाताने हा जो विमान आहे हा रनवे बाजूला आहे आणि इथे आल्यानंतर इथून दिसतं तिथे त्याचा मन पडलं होतं आणि याच ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्यासोबत अजून 4 लोकांचा म्हणजे एकूण 5 लोकांचा झाला। त्या बाजूला ॲम्ब्युलन्स आहे, ज्यावेळी VIP मुवमेंट असते त्यावेळी ते ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा काही ते नसतं, पण जसं सांगितलं जातं की धुके आले किंवा बाजूला रनवे वेगळा दिसला असेल, तसं बाजूला काहीच रनवे वगैरे हा प्रकार नाही आहे। इतका मोठा रनवे आहे, प्रत्येकाने या ठिकाणी येऊन पाहिलं पाहिजे, तर त्यांना कळेल की ज्या टीव्हीच्या बातम्या सांगितलं जात आहे रनवेच्या बाबतीमध्ये किंवा दुसरा रनवे दिसत होता, ती बातमी चुकीची आहे। इथं आल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला कळेल की इलेक्ट्रॉनिक मीडिया कसं चुकीच्या बातम्या लावतात। तिथं फक्त एकच रनवे आहे, तो इतका मोठा आहे आणि कुठलाही प्लेन आलं तर तो सरळ इथे उतरू शकतो। त्याच्यामुळे नक्की काय प्रकार झालाय, दादांचा अपघाती मृत्यू झालेला आहे की षडयंत्र करून त्यांचा जीव घेतलेला आहे, पण त्यांच्यासोबत अनेक 4 लोकांचा जीव गेलेला आहे, त्यांच्या कुटुंबही उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याच्यामुळे दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते। ह्या देशामध्ये असेच अगर गोपीनाथ मुंडेजी होते किंवा अनेक मोठे नेते देशामध्ये असे अपघाती मृत्यूमध्ये गेलेले आहेत, त्यांची आजपर्यंत चौकशी चालू आहे, चौकशीचा अहवाल जगासमोर आलेला नाही। त्याच्यामुळे भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये काम करत आहोत आणि संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून चौकशी करून आम्ही कोर्टामध्ये दाद मागणार आहोत, न्याय मागणार आहोत। त्याच्यामुळे भीम आर्मी ही सामाजिक संघटना असून एक अभ्यासू संघटना आहे आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत काय घडलं, जसं रोहित पवार जे आज लढत आहेत, अभ्यासू मुद्दे मांडत आहेत, आमचा त्यांना पाठिंबा आहे। जो ह्या अपघाती मृत्यू झालेला आहे किंवा जे षडयंत्र करून बोललं जातं की षडयंत्र करून यांना मारलं गेलेलं आहे, ज्या नागरिकाला असं वाटतं की या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे किंवा न्याय मिळाला पाहिजे आणि कोण दोषी आहे, तर कोणी तर दोषी आहे त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये निवेदनही दिलेलं आहे, CIDनं निवेदन दिलेलं आहे, ग्रामीण SP पुण्याचे आयुक्त यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि ह्या पुढे ज्या ज्या ठिकाणी निवेदन देण्याची गरज आहे किंवा कोर्टामध्ये जाण्याची गरज आहे, आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। त्याच्यासाठी आमचा सुरुवात इथून आम्ही केलेली आहे, कारण ग्राउंड रिअलिटी ही माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने ज्याला वाटतं की न्याय मिळाला पाहिजे किंवा प्रकरणाचं काय झालेलं आहे, या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंडवर येऊन तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि धक्का बसेल की चुकीची बातमी जी रनवेबद्दल सांगितली जात आहे ती चुकीची बातमी आहे आणि सत्य परिस्थिती ह्याच ठिकाणी तुम्हाला कळेल। त्याच्यामुळे सगळ्याला विनंती आहे की फक्त अजितदादा नाही, हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, पण त्यांच्यासोबत 4 व्यक्ती अजून होते, त्यांचाही जीव गेलेला आहे। त्याच्यामुळे आपण लढणारे कार्यकर्ते आहोत आणि प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत असतो। त्याच्यामुळे न्याय प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी असतील तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे। विमानाचा मालक देशाच्या बाहेर एन्जॉय करतोय, पिकनिक करतोय, दारू पार्टी करतोय, त्याच्यामुळे या ठिकाणी जशी लढाई करायची आहे ते संविधानाच्या चौकटीमध्ये आम्ही राहून लढणार आहोत आणि आपल्या सगळ्यांची ताकद आणि आशीर्वाद आम्हाला आमच्यासोबत असू द्या। लढाई मोठी आहे, कदाचित आमचाही जीव या प्रकरणामध्ये कोणी घेण्याचा प्रयत्न करू शकतो। जय भीम, जय भारत।